फ्रेंड हे घे, तू हे खाऊन घे. नाही नको, तू खा. मला भूक नाही आणि आज जाऊन खा. तुला भावना मॅडमनी माझ्याबरोबर बघितलं ना तर उगाच ओरडते तुला. जा. नाही रागवणार, भावनाई पण खिचडी खाते आणि तू पण ही खिचडी खाऊ शकतोस, कारण मला शांत आजीने सांगितलंय ज्यांचा उपास आहे किंवा नाही आहे ते सगळे खाऊ शकतात. उपवास? कसला उपवास? आज तो वड्याच्या झाडाला राऊंड मारायचा दिवस आहे, म्हणून आजी, वीणा मामी, आरती मामी सगळ्यांचा उपवास आहे. ते थोड्या वेळाने वड्याच्या झाडाला राऊंड मारायला जाणार आहे. आज वटपौर्णिमा? हो हो, आजीनी हेच सांगितलं, पण ते सगळं मोठ्या बायकांसाठी आहे. नको गोंड. जसं मी गेटमधून आत येऊ शकत नाही ही माझी पनिशमेंट आहे, तसंच माझी पनिशमेंट पूर्ण होईपर्यंत मी काही खाऊही शकत नाही. पण फ्रेंड, तू कालपासून काहीच खाल्लं नाहीस, मग तुला एनर्जी कशी येणार? असं काय करतेस तू? गपचूप मला भेटतेस, माझ्याशी बोलतेस, मिळते मला त्यातून एनर्जी. पण फ्रेंड, तू प्लीज खाऊन घे ना माझ्यासाठी. गुंग्या, तुला माहिती आहे ना की भावनाही माझ्या रागवली आणि मला तिचा राग दूर करायचा आहे. मग त्यासाठी मला पनिशमेंट कंप्लीट करावी लागणार ना. जा, तू आज जा, आज जाऊन खा. मी तुला वॉटर बॉटल मधून पाणी देते. हे बघ, इथं ठेवली खिचडी. भावना मॅडम, बघाच तुम्ही, आज मी आपल्या जन्मोजन्मीची साथ पक्की केल्याशिवाय अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. हा सिद्धू आज तुमच्यासाठी उपवास करणार. बाई 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 या ग या. अगो बाई, किती छान नटून आलाय ग. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. जायचं ना पूजेला? आणि आजची वटपौर्णिमा तर खूप खास आहे आमच्यासाठी. का हो? का हो काय? खुद्द गाडे पाटलांची नवीन सून यावर्षी आमच्या बरोबर वटपौर्णिमेची पूजा करणार. आजच्या सोहळ्याची उत्सुकता काही वेगळीच आहे. आधीच सिद्धू सगळ्यांचा लाडका, आता बघाच तुम्ही सिद्धूच्या बायकोला बघायला बायका कशी गर्दी करतात ते. पण उत्सव मूर्ती आहेत कुठे? कुठे आहेत म्हणजे काय? नवीन नवरी ना, मग तयार व्हायला वेळ लागणारच. मला तर तिला कधी एकदा बघते असं झालंय. ती येणार आहे ना आमच्याबरोबर पूजेसाठी? तिला पण आमंत्रण आहे बरं का. नाही म्हणजे काय आहे, आता ही मुख्य पूजा आहे, मग या पूजेच्या अगोदर आमच्या घरात एक पूजा करायची परंपरा आहे. ती आटपून आम्ही सगळ्या बायका येतोच. तोपर्यंत तुम्ही व्हा पुढे. आता कशा कशा प्रसंगांना या पोरामुळे तोंड द्यावं लागेल कुणास ठाऊक. जाऊ दे तो विषय. हे बघ, आपल्याला तर तयार व्हायलाच पाहिजे. सिंचना, सुनबाई, नीलांबरी, चला ग. काय कसली नाटकं चाललेत का रेणुका तुझी? हे बघ, हा सगळा कार्यक्रम तुला पार पाडावाच लागेल. तुझ्या मनापेक्षाही आणि तुझ्या भावनांपेक्षाही
आपला पक्ष सगळ्यात महत्वाचा आहे. समजलेस? चल. जयंत 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 असं काय करतोयस तू? जयंत उठ ना. जयंत जयंत असं उठत का नाही? जयंत जयंत अरे उठ ना. असं का वागतोयस तू? उठ उठ ना जयंत. जयंत जयंत डॉक्टरांचा फोन का लागत नाही? ॲम्ब्युलन्सला बोलवते. का फोन लागत नाही? नेटवर्कच नाहीये मला. जयंतचा फोन. जयंत अरे देवा त्याला पण नेटवर्क नाही. जयंत उठ ना. जयंत जयंत असं काय करतोय? सूट बघू. जयंत वॉचमॅन दादा. वॉचमॅन दादा. वॉचमॅन दादा. कुणीतरी दार उघडा. वॉचमॅन दादा. काय करू? जयंत झालं का इथलं सगळं? आई, वीणाताई, मला माहिती आहे का फक्त माझ्यासाठी तुम्ही पूजेला येत आहे. म्हणजे मला पण वाईट वाटते हो, पण आपण आहे की नाही असं लगेच जाऊ आणि पटकन पूजा करून परत येऊ. हा अगं असं नाही बाळा, तू उगीच गैरसमज करून नकोस. हे बघ, हा सण प्रत्येक सवाष्णीसाठी खूप महत्वाचा असतो. आपण आपल्या सौभाग्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तुझी तर पहिली वटपौर्णिमा आहे. खरं, तेव्हा तू कुठलाही विचार मनात आणू नकोस. फक्त मनोभावे पूजा कर. आणि आरती, तुझा नवरा तुझ्यावर जीव वाळून टाकणार आहे. असा नवरा मिळाला ना, खरंच भाग्य लागतं बघ. आणि व्यंकी भाऊजींचं म्हणशील तर पुढचे 7 जन्मच काय, त्यापुढे तुला जेवढेही जन्म मिळतील ना, तेवढ्या जन्मांसाठी मागून टाक. चालतंय. बरं, आपण निघूया, म्हणजे तिकडे गर्दी व्हायच्या आत आपण पूजा करून परत येऊ. ये. वीणा वहिनी, सिद्धू थांब, पूजेला निघालोय, उगाच वाद नको. लक्ष्मीताई, भावना नाही का आली? ती नाही का करणार वटपौर्णिमेची पूजा? अरे हो, तिची पहिलीच वटपौर्णिमा ना, मग तिला तर पूजा करावीच लागेल. अगं, मी तर असं ऐकलंय ती तर अजून यांच्याकडेच राहते. हो. बिचारी ग बिचारी, तिचं तर नशीबच खराब आहे बघ. एक तर आधी लग्न होत नव्हतं
आणि आता झालं तर हे असं. तिच्या पत्रिकेतला दोष काही तिला सुखाने जगू देणार नाही बघ. नाही तर काय, लग्न झालं पण सासर नाही. नवऱ्याचं सुख नाही, संसाराचं सुख नाही बाई. पण तुम्ही तरी कशाला गप्प राहायचं? काहीतरी मधला मार्ग काढायचा आणि मुलीचा संसार मार्गी लावायचा ना. मुलीचं नशीबच फुटकं असं म्हणून सोडून देण्यात काय अर्थ आहे? हो हो, बरोबर आहे तुमचं. चेष्टाच झाली हो पण तुमच्या मुलीच्या आयुष्याची. पण तरी ती बिचारी खमकी. हा, एखादी असती ना तर जीव देऊन मोकळी झाली असती. हो, काही काय बोलताय तुम्ही? आणि दुसऱ्यांच्या घरच्या उचापत्या अशा करू नये हो. पूजेला निघालात ना, मग मुखाने जरा देवाचं नामस्मरण करा. उगाच दुसऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून असं तोंडसूक घेऊ नये. आणि काय हो, तुमची धाकटी जाऊ नाही आली? येणार नाही का ती पूजेला? आणि असं दुसऱ्यांना वाईट वंगाळ बोलून कुणाचं कधी भलं झालंय होय? चला ग. आई, निघू आपण. चल. चला आई. देवी, मला काय करायचं होतं आणि हे काय होऊन बसलंय? खरं तर मी भावना मॅडमशी लग्न करून त्यांच्याबद्दल हे असं वेडेवाकडं बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद करणार होतो. पण आता तर माझ्यामुळेच लोक त्यांना नको नको ते बोलायला लागले. काल श्रीनिवास काका जे बोलले ते अगदी खरं आहे. मीच भावना मॅडमच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण होऊन बसलोय. नाही, मी असं होऊच देणार नाही. मला भावना मॅडमच्या सुखाचं कारण व्हायचं. मी असं हातावर हात धरून बसलो ना तर ही परिस्थिती मी कधीच बदलू शकणार नाही. मला यावर काही ना काहीतरी तोडगा काढावाच लागेल आणि तोही त्वरित, तात्काळ, ताबडतोब. पण काय करू? नमस्कार, सिटी न्यूज चॅनलमध्ये आपल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण आहोत सासवडमधल्या सर्वात जुन्या आणि परंपरागत पूजल्या जाणाऱ्या वडाच्या झाडापाशी. इथे जनसेवा पक्षातील पार्टी ऑफिसमधल्या बायका वटपौर्णिमेसाठी जमलेल्या आहेत आणि आता आपण वाट पाहत आहोत आजच्या उत्सव मूर्तीची, म्हणजेच गाडे पाटलांची धाकटी सून भावना सिद्धिराज गाडे पाटील यांची. आज त्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे. सभेत त्यांचं नाव जाहीर झाल्यापासून भावना आणि सिद्धिराज या जोडीबद्दल तुम्हालाही उत्सुकता असेलच ना? तशी आम्हाला सुद्धा आहे. भावना सिद्धिराज गाडी पाटील कुठे आहेत? त्या तुमच्यासोबत आल्या नाहीत का? ते वटपौर्णिमेची पूजा करणार होते ना? का अजून तुम्ही त्यांचं लग्न मान्यच केलं नाही? संपतरावनी त्या सभेतच लग्नाची मंजुरी दिली होती ना? मग ते आता कुठे आहेत? सांगा ना, कुठे आहे तुमची सून? सिद्धिराज गाडी पाटलांची बायको नक्की आहे तरी कुठे? बोला. अहो मॅडम, उत्तर द्या तुम्ही. उत्तर देणं गरजेचं आहे मॅडम. अहो कुठे आहेत त्या तुमच्या सून? जयंत उठणार रे. जयंत उठ ना. जयंत, जयंत उठ बघू. आता तसं काय करतोयस रे? जयंत उठ. उठ ना रे जयंत.
अमोनिया. असं म्हणतात अमोनियाचा वास घेतल्यावर लगेच शुद्ध येते. जयंत उठ ना. जयंत जयंत असं काय करतोय? उठ ना रे. काय झालंय तुला? उठ ना जयंत. जयंत उठ ना रे. जयंत उठ. जयंत माडी 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 माझ्या हाताला लागत नाही की बंद. नाही 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 नाही. जयंत उठ ना. उठ ना जयंत. जयंत उठ ना रे. मॅडम उत्तर द्या. मॅडम सांगा प्लीज. प्रतिक्रिया काय सांगा मॅडम. दळवी कुटुंब आलं. लवकर चल, लवकर चल. दळवी कुटुंब आलंय. मॅडम मॅडम तुमची मुलगी कुठे? वटपौर्णिमेच्या दिवशी ती आली नाही का? गाडे पाटील कुटुंब तुमच्या मुलीवर अन्याय करतंय का? त्यांनी तुमच्या मुलीला कुठे लपून ठेवलंय का? नक्की काय झालं तुमच्या प्लीज मुलीसोबत? सांगा मॅडम. बोला Please मॅडम. cooperate करा अहो आम्हाला. बोला ना. तुम्ही बोललं पाहिजे. Please बोला मॅडम. तुम्ही आमच्या मॅडम, मनातलं please बोला. उत्तर द्या. प्रश्नांची बोला उत्तर द्या. मॅडम. तुम्ही शांत का बसलात मॅडम? बोला हो बोला. तुम्ही मॅडम, बोललं शांत पाहिजे. का? मॅडम, तुमच्या सुनेच्या माळची मंडळी ती पूजेसाठी आलेली आहेत. तुमची सून मात्र दिसत नाहीये. जनतेला उत्तर हवंय मॅडम. काहीतरी बोला. काहीतरी बोला मॅडम. Please, बोला, मॅडम. तुम्ही उत्तर का आम्ही देत नाहीये? तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. तुम्ही एवढं शांत का झालेत मॅडम? कॉपरेट करा आम्हाला. थांबा. उत्तर द्या मॅडम. तुम्ही मलाच विचारा ना डायरेक्ट प्रश्न, मी देईन उत्तर. तुमच्या धर्मपत्नी भावना सिद्धिराज गाडे पाटील कुठे आहेत? त्या पूजेला आल्या नाहीत? का नाही आलेत? भावना मॅडम इथे नसल्या म्हणून काय झालं? मी हजर आहे ना इकडे. अहो तुम्ही हजर राहून का उपयोग? ही पूजा तुम्ही करणार आहात का? हो, मीच करणार आहे पूजा. बघतेस ना चा मुलगा काय रंग उधळतोय. आणि तू इथं डोळ्यातनं पाणी गाळत बसलीस. माफ करा सिद्धिराज गाडे पाटील. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतंय ना? नाही म्हणजे वटपौर्णिमेची पूजा सुवासिनी करतात. पुरुष कधीपासून करायला लागले ही पूजा? हो, पुरुष कधीपासून करायला लागली पूजा? का पुरुष नाही करू शकत का पूजा? नाही म्हणजे माझ्या तरी वाचनात नाही आलंय असं कुठे. तुमच्या आला असेल तर तुम्ही सांगू शकता. मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळी बाईनेच का पूजा करा? मला हवंय माझ्या बायकोसाठी उदंड आयुष्य, आणि पुढचे 7ही जन्म मला भावना मॅडमच माझ्या बायको हव्यात, आणि म्हणूनच मी पूजा करतोय. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सिद्धूने तर चक्क गाडे पाटलाची इज्जत धुळीत मिळवण्याचा वेळच उचलला असल्यासारखा वागतोय. एक वेळ आम्ही मान्य करू की तुमच्या बायकोला उदंड आयुष्य मिळावं आणि तिची साथ पुढची 7 जन्म मिळावी म्हणून तुम्ही पूजा करत आहात. पण मग तुमचं उदंड आयुष्य आणि पुढच्या 7 जन्माची साथ तुमच्या बायकोला नकोय का? मग ती का नाही आली पूजा करायला? काय कमाल आहे ना. म्हणजे सगळ्या बायका वटपौर्णिमेच्या दिवशी मनोभावे पूजा करतात, स्वतःच्या नवऱ्यासाठी उपवास धरतात.
मला सांगा, आजच्या दिवशी तुम्ही कुठल्या नवऱ्याला प्रश्न विचारलाय का की काय रे बाबा कुठे असतोस तू या दिवशी? तुझी बायको उपवास करत असते, पण नवऱ्यासाठी मात्र नेहमीच स्वयंपाक करतो. हे त्यांना कधी तुम्ही विचारलं नाही की तुम्ही का नाही करत उपवास? चल, नसेल जमत पूजा करायला, पण तू निदान बायको बरोबर वडापर्यंत येऊन बघू तरी शकतोस ना की तुझी बायको काय करते तुझ्यासाठी. मग प्रथेप्रमाणे हे सगळं त्याच्या आयुष्यासाठी चाललेलंच आहे, म्हणून काय त्याची काही जबाबदारी नाही या सगळ्या. आता या ज्या सगळ्या बायका जमल्या आहेत, त्यांच्या नवऱ्यांना या 7 जन्म नको आहेत का? बोला की. नाही, असे प्रश्न तुम्हाला पडतच नसतील. मला एक कळत नाही, प्रत्येक प्रश्नाला बाईलाच का सामोरं जावं लागतं? मुळात प्रत्येक प्रश्न बाईसाठीच का असतो? कारण तशीच प्रथा आहे, पुरुषांसाठी कुठलीच प्रथा नाहीये. हो, पुरुषांसाठी तशी प्रथा नाहीच आहे. अहो, आज तर माझा मुद्दा आहे, पुरुषांसाठी कुठली प्रथा का नाहीये? आणि मुळात तुमचा बायकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. जेव्हा एखादी बाई प्रथेच्या विरुद्ध प्रश्न विचारते किंवा विरुद्ध वागते, तेव्हा तुम्ही तिला उर्मट किंवा प्रथेचं पालन न करणारी म्हणता. आणि जेव्हा एखादा पुरुष म्हणतो की ही प्रथा आमच्यासाठी नाही आणि त्याची जबाबदारी तो झटकून टाकतो, तेव्हा तुम्ही काहीच विचारत नाही, उलट त्याचं समर्थन करतो. किती वर्ष सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवायचे, त्याच्या उदंड आयुष्याची कामना करायची, तिला 7 जन्म हाच नवरा मिळू द्या म्हणून वटपौर्णिमेची पूजा करायची. मुळात माझ्या याच गोष्टीवर आक्षेप आहे की नेहमी प्रेमाची परीक्षा स्त्रियांनीच का द्यायची? त्यांनीच त्यांचं प्रेम सतत का सिद्ध करत राहायचं? माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, पण मी हे तिच्यापर्यंत कसं पोचू? मला जर तिचं उदंड आयुष्य हवं असेल आणि जन्मोजन्मीची साथ हवी असेल तर मी काय करायचं? याबद्दल मला आजवर काहीच का नाही सांगितलं गेलं. मला सुद्धा तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायचंय, ते सिद्ध करायचंय, आणि यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. दादा, पाणी. सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही तुमच्या बायकोसाठी निजळी उपवास केलाय का? तो निर्जळी उपवास केलाय? बाई, मी असा नवरा पहिल्यांदाच पाहिला जो बायकोसाठी निर्जळी उपवास आणि वटपौर्णिमेची पूजा करतोय. मला तो सत्यवान व्हायला आवडेल जो त्याच्या सावित्रीचे प्राण परत आणण्यासाठी यमाशी लढ आणि मागे हटणार नाही. माझा भावना मॅडमवर प्रचंड प्रेम आहे, आणि हा जन्म काय तर पुढच्या 7 जन्मांसाठी मला बायको हीच हवी. तुझं म्हणणं मला कितीही जरी पटत असलं तरी तुझ्या कुठल्याच बोलण्यावर आता माझा विश्वास बसणार नाही. किती प्रेम आहे सिद्धूदादाचं भावनाताईवर. भावनाताईनं सिद्धूदादाला लवकर माफ करायला पाहिजे.
खरंच सिद्धूचं किती प्रेम आहे भावनावर. एवढं प्रेम करणारा नवरा असेल तर मी त्याच्या 1000 चुका माफ करायला तयार आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न विचारून जर झाले असतील, इथल्या बायका आणि मी जी पूजा करायला आलो ती करायला जातो. धन्यवाद. जयंत उठ ना, जयंत, जयंत उठ ना रे, उठ ना जयंत, प्लीज उठ ना रे, बोल ना माझ्याशी, उठ ना जयंत, जयंत उठ ना, प्लीज उठ ना जयंत, जयंत. अरे अरे उठ ना, उठ उठ, अरे उठ ना रे, उठ ना रे, उठ रे, उठ रे. अहो वाचवा ना हो माझ्या मुलाला, अहो काहीतरी करा ना हो माझ्या मुलासाठी. अहो कुणीतरी डॉक्टरला बोलवा, अहो कुणीतरी मदत करा ना हो माझ्या मुलाला. अहो माझ्या मुलाला काय झालं बघा ना हो. अहो काय हो, काय झालंय, काय झालं? अहो मी असं रस्त्याने चालत होतो, अचानक बेशुद्ध पडला हो हा. त्याला मदत करावं, मला हॉस्पिटलला द्यायला मदत करावं माझ्या मुलाला. बघावं काय झालं माझ्या मुलाला. अहो, बघावं माझ्या मुलाला. आता काम डाऊन मला CPR देता येतो, डोंट वरी. कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा तोपर्यंत. आणि हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, हे कामी येऊ शकतं तुमच्या. CPR कसा द्यायचा, एकतर त्याला आपण आधी झटका द्यायचा. आता हा मुलगा रिस्पॉन्ड करत नाहीये तर त्याची नाडी तपासायची. त्यानंतर छातीच्या मधोमध या बिंदूवर दाब द्यायला सुरुवात करायची. आपण 30 वेळा असा दाब देणार आहोत. आणि त्यानंतर माउथ टू माउथ CPR देणार आहोत. आणि मग पुन्हा छातीवर दाब द्यायचा आणि ही प्रोसेस चालूच ठेवायची. उठला उठला हो, तो शुद्धीवर आला. माझा मुलगा शुद्धीवर आला. माझा मुलगा शुद्धीवर आला. आला माझा मुलगा. माझा मुलगा शुद्धीवर आला. शुद्धीवर आला माझा मुलगा. हा बाळा, तुला बरं वाटतंय ना रे बाळा. अरे पोरा, खूप उपकार झाले रे तुझे. तू ना अगदी देवासारखा धावून आलास बघ. माझ्या मुलाला बरं केलंस रे. जयंत, जयंत, उठ ना जयंत, जयंत उठ ना. जयंत, जयंत, जानू, जयंत, जयंत, तू ठीक आहेस ना आता?
भावना मॅडम, आज मी इथे एकदम जाहीरपणे तुमच्यासाठी पूजा करतो. मला पुढचे 7 जन्म फक्त आणि फक्त तुमचीच साथ हवी. या जगाच्या अंतापर्यंत मी तुमची वाट पाहायला तयार आहे. जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझं प्रेम जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझा प्रेम स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला मनवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला तयार. मी केलेल्या चुकीसाठी तुम्ही मला जी कोणती शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार. तुम्ही माझ्यावर कितीही रागवलात तरी माझं तुमच्यावर असलेलं प्रेम तसूभर सुद्धा कमी होणार नाही. ही पूजा आणि आज मी जो उपवास केला आहे त्या सगळ्याला साक्षी ठेवून मी शपथ घेतो. आजची पूजा आमच्या कायम लक्षात राहील. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. थांब सिद्धू. थांबा दळवी. ओ दळवी, या सगळ्याला जबाबदार तर तुम्ही आहात. तुम्ही अंगा काढून कुठं पळून निघालात? थांबा. आजी, तुला जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोल. पण लक्ष्मी काकू, वीणा बहिणी आणि आरती बहिणींना जर तू काही बोललीस तर मी ते खपवून घेणार नाही. अरे वा, म्हणजे अजून तुला यांचाच काही वार आहे का? अरे काय मातेर करून ठेवले यांनी तुझं, जरा बघ एकदा. सिद्धू, गाडे पाटलांचा वाघ होतास तू, वाघ. पण आता दळवीच्या दावणीला बांधलेले शिंगुरू झालायस तू. तुझ्या अंगात गाडे पाटलांचं रक्त सळसळत आहे आणि कुठली दुर्बुद्धी सुचायला लागली रे तुला? आठव, तो दिवस आठव. याच सिंचनाच्या नवऱ्याला तू काय बोलत होतास? तो काहीही काम न करता घरात बसतोय म्हणून तू बायकोचा बैल त्याला म्हणायचास. हा काही का हातपाय हलवत नाही? हेही तू बोलत होतास आणि आज तू स्वतःची गत काय करून ठेवलीस तीच. हे कसं कळत नाही रे तुला? स्वतःचे डोळे उघड आणि ओळख स्वतःला. खरंच सिद्धू, आज जे काही तू केलेस ना त्यानं तू आम्हा सगळ्यांना लाज आणलीयस. सिद्धू, अरे तू का असा वागतोय? असा नव्हताच रे. काय झालंय तुला? आई, हरीश आणि सिंचनाचा प्रेम मला कधी कळलंच नाही. कारण तेव्हा प्रेम म्हणजे काय असतं हेच मला माहित नव्हतं. पण भावना मॅडमशी प्रेम केल्यानंतर मला कळलं प्रेम या शब्दाचा खरा अर्थ. तुम्ही
म्हणताय ते बरोबर आहे आणि मी आधी नव्हतोच असा. कारण माझ्या अंगात गाडे पाटलांचं रक्त व्हायचं. त्यामुळे मला बायकोवर प्रेम करणं म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे असं वाटायचं. प्रेमात बायकोसाठी घेतलेला कमीपणा किती छान असतो हे कळलं मला. स्वतःच्या बायकोवरचा प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा पुरुष जर तुम्हाला बायकोचा बैल वाटत असेल ना तर हो आहे मी माझ्या बायकोचा बैल. आणि तुम्ही माझ्या प्रेमाला बायकोचा बैल असं नाव देत असाल ना तर आनंदाने आहे मी माझ्या बायकोचा बैल. मी माझ्या बायकोवर असंच अतोनात प्रेम करत राहणार आहे. तुमच्या नावं ठेवण्याने त्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि पाहिलत ना, अजून यांची मुलगी गृहप्रवेश करून घरात आलेली नाहीये तर ही अवस्था. उद्या जर तिचं पाऊल घरात पडलं तर काय होईल बघा. आजी सांभाळून बोलतो. तू विसरतेस वाटतं की तू माझ्या बायकोबद्दल बोलतेस. तुम्ही विसरताय वाटतं की इतके दिवस मी भावना मॅडमची नुसती बाजू घ्यायचो. पण आता त्या भावना सिद्धिराज गाडे पाटील आहेत. म्हणून आता मला त्यांची वेगळी बाजू घ्यायची गरजच नाहीये. कारण आमची बाजू एक आहे. म्हणजे सिद्धू, ह्या अवलक्षणी पोरीसाठी तू माझ्यावरती ओरडणार? आजी माझ्या बायकोबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी आजी. आणि कोणीही वाईट साईड बोललं तर मी आवाज चढवणार. सिद्धू, अरे आता तरी डोळे उघड, नंतर तुलाच पश्चाताप होईल जसं आता मला होतोय. एक दिवस घराबाहेर राहून अक्कल ठिकाणावर आली नाही तुझी? अरे कशासाठी या भिकाड्या लोकांच्या मागोमाग जातोयस हा? आता मुखवाट्याने एकही शब्द न बोलता घर गाठायचं. चल सिद्धू. मी कुठेही येणार नाही.